तर आता सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। सगळ्यात महत्त्वाची जी क्रॉस पट्टी आहे आपली छातीवरती अजिबात येत नाही। तर बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की आमची जी क्रॉस पट्टी आहे तर ती छातीवर येते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छातीच्या साईजनुसार क्रॉस पट्टी जी आहे आपल्याला किती घ्यायची असते, किंवा जर छाती मोठी असेल तर त्याला किती घ्यायची, किंवा छाती लहान असेल तर त्याला आपण किती क्रॉस पट्टी घ्यायची, तर ते बघणार आहोत। सो व्हिडिओचा एकदम शेवटपर्यंत बघा। आता हे मी साडीतलं कापड कट केलं होतं डिझाईनसाठी, जे मी फ्लावर्स वन साइड डिझाईन केलेली आहे बॅकला, तिथे मी वापरणार आहे। आपला साडीतला पीस आहे। तर आता सगळ्यात आधी आपण आपल्या ब्लाऊजचं पेपरवरती मार्किंग करणार आहोत आणि त्याच्यानंतरच मग आपण अस्तर आणि मेन कापडावरती कटिंग करणार आहोत। आता इथं आपण 38 साईजसाठी हे जे ब्लाऊज आहे तर ते बनवणार आहोत। तर इथं सगळ्यात आधी आपण घ्यायची आहे पूर्ण उंची। तर पूर्ण उंची जी आहे तर ती 14 इंच आहे। त्याच्यामध्ये आपल्याला प्लस 1 इंच मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे। आता हे बघा, मी पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच। शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे 38 साईजसाठी। मुंडा मी 6 इंच घेतलेला आहे। तर ही जी मेजरमेंट आहेत शोल्डर आणि मुंड्याचं एकदम परफेक्ट बसतं। आता इथं आपण प्रॉपर आपलं माप घ्यायचं आहे 9.5 इंच। तर 38चा चौथा भाग आपण घ्यायचा आहे 9.5 इंच। त्याच्यानंतर 2 इंच त्याच्यामध्ये मार्जिन आपण ॲड करायचं। तर छाती आणि कमरेमध्ये आपण 2-2 इंच मार्जिन ॲड करायचं। कमर जे आहे 8.5 इंच घेतलेली आहे। 8.5 मध्ये सुद्धा आपण 2 इंच मार्जिन ॲड करून दाखवल्याप्रमाणे छाती आणि जी कमर आहे अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे। आता ही जी माझी रेष होती थोडीशी क्रॉसमध्ये गेली होती, सो मी ती व्यवस्थित अशी सरळ करत आहे। आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती। बॅक मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर आता हे बघा, आणि जो मुंड्याचा शेप आहे मी कशा पद्धतीने देत आहे तर तेही तुम्ही व्यवस्थित बघा। जिथं आपण 9.5 इंच प्रॉपर छातीचं माप घेतलं होतं तर तिथेच आपला जो मुंड्याचा शेप आहे तर तो स्टॉप करायचा आहे। आता हे बघा, गळा रुंदी जी आहे मी 2.25 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे मी 6.5 इंच घेतलेला आहे। आता पुढचा गळा मी 6.5 इंच घेतला। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा कट जो आपला पॉईंट असतो तो मी घेतलेला आहे 4.25 इंच। 38 साईजला 4.25 इंच प्रिन्सेस कटचा कट पॉईंट जो आहे एकदम व्यवस्थित बसतो। त्याच्यानंतर शोल्डरवरून मी खाली घेतलं बस्ट पॉईंट 10.5 इंचावरती। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण एक स्ट्रेट लाईन इथं मार्किंग करणार आहोत। आता आपण टाकायचं आहे इथं क्रॉस पट्टीचं माप। तर आता बघा, माझे छातीचं जे पोर्शन आहे थोडंसं हेवी आहे, तर त्यामुळे मी क्रॉस पट्टी जी आहे नेहमी कमी घेत असतो। म्हणजे 2.5 आणि 2, जर प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर 2.5 आणि 2 घेत असतो। जर छातीचं पोर्शन तुमचं एकदम कमी असेल तर तुम्ही क्रॉस पट्टी जी आहे तर ती जास्त घ्यायची आहे। म्हणजे बघा, जर तुमचं छाती 34 असेल आणि तुमचं छातीचं पोर्शन एकदम कमी असेल तर तुम्ही क्रॉस पट्टी जी आहे 3 आणि 2.5 घेऊ शकता, किंवा 3.5 आणि 3 घेऊ शकता जर कमी असेल तर। आणि जर जास्त असेल तर क्रॉस पट्टीचं माप आपल्याला नेहमी लहान ठेवायचं आहे। कारण काय होतं, छाती जर जास्त असेल तर छातीच्या वरती क्रॉस पट्टी येते आणि ती व्यवस्थित दिसत नाही। सो तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की छाती कमी असेल तर आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टी मोठी ठेवायची आहे। छाती जास्त असेल तर क्रॉस पट्टी जी आपल्याला लहान ठेवायची आहे। आता माझ्या छातीचं जे पोर्शन आहे थोडंसं हेवी असल्यामुळे मी तर क्रॉस पट्टी जी आहे 2.5 आणि 2 ठेवलेली आहे आणि असा हलकासा इथं मी कर्व शेप दिलेला आहे क्रॉस पट्टीला। आता बघा, या दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। आता या दोन्ही साईडला आपण 1.5 इंच का घ्यायचं, कारण आतल्या साईडला आपल्याला हवा तसा जो स्पेस आहे तर तो येतो या दोन्ही साईडला 1.5 इंच घेतल्यामुळे छातीचा जो भाग आहे घातल्यानंतर अजिबात चपटा वगैरे होत नाही। तुम्ही विदाऊट ब्रा शिवाय व्यवस्थित हे जे ब्लाऊज आहे घालू शकता। तर आता हे बघा, दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलेला आहे। आता मुंड्याच्या खालून वरती आपण घ्यायचं आहे 1 इंच। तर तुमचं जर हाईट कमी असेल तर तुम्ही प्रॉपर मुंड्यामधून सुद्धा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो घेऊ शकता। आणि जर हाईट तुमची जास्त असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे प्रिन्सेस कटचा शेप मुंड्याच्या खालून वरती 1 इंचावरती देऊन प्रिन्सेस कटचा जो शेप आहे एकदम सिंपल असा तुम्ही देऊ शकता। आता गळ्याला आपण शेप द्यायचा आहे, तर गळ्याला सुद्धा मी तर गोल राऊंड जो आहे शेप दिलेला आहे। तर हे बघा, एकदम सिंपल असा जो शेप आहे मी गळ्याला दिलेला आहे। आता आपले हे 3 पीस प्रिन्सेस कटचं जे मार्किंग आहे पेपरवरती झालेलं आहे। तर आता आपण हे कटिंग करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण कटिंग करायचं आहे बॅक मुंड्याचा शेप।
आता गळ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला कट्स द्यायचे आहेत. आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपण सेपरेट करून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे फ्रंट पार्ट जो आहे आपण कटिंग करायचा आहे. गळा, त्याच्यानंतर प्रिन्सेस कट आणि त्याच्यानंतर क्रॉस पट्टी आपण अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे हे जे फ्रंटचे पार्ट आहे 3 पार्ट तर ते आपल्याला कट करायचे आहेत. आता हे बघा आपलं फ्रंट आणि बॅक जो आहे अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण स्लीव्ज बघणार आहोत. तर स्लीव्ज सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सो बघू शकता की कशा पद्धतीने आपण स्लीव्ज आहे तर ती काढत असतो. तर बरेच म्हणजे व्हिडिओ जे आहेत माझ्या चॅनलवरती आहेत स्लीव्जचे, त्याच्यामध्ये एकदम मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे की अंदाजे स्लीव्जचा जो शेप आहे न काढता तुम्ही कशा पद्धतीने जो शेप आहे काढायचा आहे. आता बघा हात उंची मी 5 इंच घेतलेली आहे, जी तयार आपली 4 होणार आहे. त्याच्यानंतर छातीचा जो आपला भाग असतो प्रॉपर 9.5 इंच, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करून 10 इंच घेतलं. खाली शेपसाठी 3 इंच घेतलेला आहे आणि आतमध्ये आपण 2 इंच घेऊन अशी एक क्रॉसमध्ये लाईन इथं घेतलेली आहे आपण. आता या आपल्याला काय करायचं आहे की 3 पॉईंट काढायचे आहेत. तर 1.5 इंचावरती 2 इंचावरती मी 3 पॉईंट काढले. त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपण असा जो बाहीला शेप आहे तर तो द्यायचा आहे. अंदाजे बाहीला जो शेप आहे आपल्याला द्यायचा नाही, अशा पद्धतीने तुम्ही शेप द्यायचा आहे. आता हात रुंदी मी घेतलेली आहे 6.5 इंच. 6.5 नंतर त्याच्यामध्ये सुद्धा मी 2 इंच मार्जिन ॲड केलं. तर छाती, कमरेमध्ये आणि हात रुंदीमध्ये आपल्याला 2-2 इंच मार्जिनच ॲड करायचं आहे. जर तुम्ही छाती आणि कमरेमध्ये 1.5 घेतला तर हात रुंदीमध्ये सुद्धा तुम्ही 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. आता हे बघा आपलं प्रॉपर असं पेपर कटिंग जे आहे पूर्ण आपण केलेलं आहे. आता हे आपण अस्तरवरती सगळ्यात आधी कटिंग करणार आहोत. आता आपण बॅक पार्ट जो आहे ठेवायचा आहे आणि तो इथं कटिंग करायचा आहे. तर बॅक पार्टमध्ये कोणतंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन जे आहे घ्यायचं नाही आहे, तसं आपल्याला इथं कट करायचं आहे. आणि बॅक बाजूला आपल्याला हा ठेवून कट करायचा आहे, कारण फ्रंट हुक आहे आपले. आता हा बघा हा माझा बॅक पार्ट आहे. त्याच्यानंतर जो फ्रंट पार्ट आहे तो आपण कशा पद्धतीने इथं ठेवायचा आहे बघा, जेणेकरून आपलं जे शोल्डर आहे तर ते अजिबात पडत नाही. कितीही गळा डीप असू दे, शोल्डर अजिबात पडणार नाही, कोणतीही साईज असो. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं क्रॉसमध्ये हे ठेवावं लागतं. तर अस्तरवरती तुम्ही बघू शकता की नंतर जी गळ्याची रुंदी आहे एकदम कमी होते अस्तरवरती, आणि ज्यावेळी आपण ब्लाऊज घालतो तर त्यावेळी एकदम ते स्ट्रेच होतं शोल्डरपाशी आणि एकदम व्यवस्थित बसतं. लूज वगैरे शोल्डर अजिबात होत नाही. तर आता हे बघा खाली मी आपण जिथं आयन हुकची पट्टी लावतो तर खाली मी 1.5 इंच घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे पेपरचा तर तो क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायचा आहे अस्तरवरती. आणि खाली मी 1.5 इंच घेतलेला आहे. आता जी बाजू आपण दुसऱ्या बाजूला जॉईंट करणार आहोत तर त्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी. आता हा बघा हा सुद्धा आपण पार्ट इथं कट केलेला आहे. आता काढणार आहोत आपण बाही, इथं स्लीव्ज कटिंग करणार आहोत. तर आता हे बघा स्लीव्ज कटिंग मी इथे केलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तोही आपल्याला ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा आपण कमरेकटच्या साईडला खाली बॉटमला आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. तर आता हे बघा आहे तसं ही पहिल्यांदा मी मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर जी आपली फिटिंगची साईड असते कमरेकडची तर त्या साईडला 1.5 इंच घेतलेला आहे. आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या बाजूला तर त्या साईडला सुद्धा मी अर्धा इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी. आणि अशा पद्धतीने मी अस्तर जे आहे कटिंग केलेलं आहे. आता क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे. क्रॉसपट्टी मी डबल अस्तर काढलेला आहे क्रॉसपट्टीसाठी. वरती शिलाईसाठी मी अर्धा इंच घेतलेला आहे, साईडला मी अर्धा इंच घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपलं जे अस्तर कटिंग आहे पूर्ण आपण केलेलं आहे. तर आता आपण मेन कापडावरती हे जे पार्ट्स आहेत तर ते ठेवून कट करायचे आहेत.
तर मेन कपड्यावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन वगैरे ॲड करायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण अस्तरवरती सगळं जे मार्जिन आहे तर ते ॲड केलेलं आहे. सो आपण मेन कपड्यावरती आहे तसे जे सगळे पार्ट जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि हे कट करायचे आहेत. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.